नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूयात महत्त्वाच्या घडामोडीने. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. त्यावर मंगळवारी देशमुखांच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता आणि ईडीच्या वतीनं त्यावर आज बाजू मांडण्यात येणार आहे. ईडीनं या जामीन अर्जाला विरोध करत आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलंय. विशेष न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे आपण वैधानिक जामिनासाठी पात्र असल्याचा दावा देशमुख यांनी आपल्या जामीन अर्जातनं केलाय. देशमुख हे 60 दिवसांहून अधिक काळ कोठडीत आहेत. याबद्दल बोलणार आहोत आमचे मुंबईचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. मनोज, आज जामीन अर्जावरती सुनावणी होते अनिल देशमुखांच्या. काय नेमक्या घडामोडी आहेत? अगदी बरोबर आहे. गेल्या 2 महिन्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे आणि राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे एक वजनदार नेते हे जेलमध्ये बंद आहेत. जामिनासाठी त्यांचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे, परंतु मग ते सत्र न्यायालय असो, उच्च न्यायालय असो की सर्वोच्च न्यायालय असो, सगळीकडूनच हा जामीन फेटाळला जात आहे. जे त्यांचे वकील आहेत ते वेगवेगळ्या क्लुप्त्यासुद्धा करत आहेत, परंतु न्यायाधीशांना ते पटत नाही. आज त्यांची पुन्हा एकदा जो PMLA कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. काल त्यांच्या वकिलांनी सुनावणी केली होती, न्यायालयानं त्याचं ऐकून घेतलं होतं. आज मात्र ईडीचे वकील आहे ते वकील या सगळ्या जे त्यांची बाजू मांडलेली आहे त्या बाजूचा जोरदारपणे विरोध करतील आणि जो पुढचा तपास आहे या सगळ्या प्रकरणाचा, मग ते खंडणी प्रकरण असो किंवा इतर प्रकरणं असो, त्याच्यावर बदली प्रकरण असो, तिच्यावर हा सगळा जो गाजावाजा सुरू आहे त्याच्यावरती सगळी सुनावणी होईल. परंतु तत्पूर्वी मात्र आजची जी सुनावणी आहे त्याला ईडीचे वकील जे आहेत ते जोरदारपणे विरोध करतील. कारण जामीन अर्ज जर झाला तर ईडीला जेव्हा जे काय चौकशी करायची आहे, ज्यांना ज्यांना बोलवायचं असेल त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि यासाठीच म्हणून मग ईडीचे जे वकील आहेत ते जे अनिल देशमुख आहे यांना बाहेर न पडू देण्यासाठी म्हणूनच न्यायालयाकडे विनंती करतील आणि एकंदरीतच जे देशमुख यांचे वकील आहेत ते सुद्धा देशमुखांना लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. असा हा सगळा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये दिसून येईल. परंतु आज जेव्हा ईडीचं सगळं बाजू मांडणं होईल तेव्हा आज लगेच निर्णय होईल की कोर्ट न्यायालय जे आहे ते पुन्हा 2-3 दिवसांना याच्यावर सुनावणी करते, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज, गेल्या मंगळवारी अनिल देशमुखांच्या वकिलांनी युक्तिवाद जो आहे तो पूर्ण केलेला आहे. आजही काही म्हणजे ईडीच्या वतीनं त्यांचे वकील युक्तिवाद पूर्ण करणार आहेत का, की त्यांचाही युक्तिवाद पूर्ण झालेला आहे? काय नेमकी माहिती आहे? नाही, अनिल देशमुखांच्या वकिलांचा जो युक्तिवाद होता तो तर पूर्ण झालेलाच आहे, परंतु आता त्या युक्तिवादावर ईडीच्या वतीनं त्यांना जामीन मिळू नये त्यांनी जे सांगितलेलं आहे की हा माझा मौलिक अधिकार होता, 60 दिवसाच्या आत जो आरोपपत्र आहे ते दाखल करण्यात यावं हे सांगितलं होतं. परंतु तिच्यावर सुद्धा ईडीने सांगितलेलं आहे की आम्ही 60 दिवसाचा जो कालावधी असतो त्याच्या आतच आरोपपत्र सादर केलेलं आहे. या सगळ्या ज्या कायदेशीर बाजू आहेत त्याचे खास खळगे आहेत ते अनिल देशमुख यांच्या आरोपीने सुद्धा वापरलेले आहेत, न्यायालयासमोर सांगितलेलं आहे. परंतु ईडीचे वकील सुद्धा तिच्यातूनच त्याला विरोध करून अनिल देशमुखांना जास्तीत जास्त कोठडीत ठेवून या सगळ्या प्रकरणाचा छेडा लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आज जी गोष्ट होणार आहे ती ईडीचे वकील याच्यावर युक्तिवाद करतील आणि त्यांना जामीनच मिळू नये असा प्रयत्न करतील. धन्यवाद मनोज या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आज बघूयात की न्यायालयामध्ये याबद्दलची सुनावणी होत असताना गेल्या 60 दिवसांपासून आपण पाहतोय माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात आहेत, तुरुंगात आहेत आणि त्यांना आज जामीन मिळतोय का? पुढे पाहूयात. आणखीन एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 30 राज्यांमधील विविध मुख्यमंत्र्यांशी झालेल्या कोरोनाबाबतच्या मंथनाबद्दल एक महत्त्वाचं अपडेट असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत त्या राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे गैरहजर होते, मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजेरी लावली आणि राज्याचं प्रतिनिधित्व केलं. यावेळी पंतप्रधानांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या,
तर राज्याला आवश्यक ते लसींचे डोस पुरवण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. राज्यांना रुग्णांचं ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवावं असं मोदी म्हणाले. ओमिक्रॉन वेरिएंट सामान्य जन को संक्रमित कर रहा है. अमेरिका जैसे देश में एक दिन में 14 लाख तक नए केसेस सामने आए हैं. भारत में हमारे वैज्ञानिक और हेल्थ एक्सपर्ट्स हर स्थिति और आंकड़ों का लगातार अध्ययन कर रहे हैं. ये बात साफ है, हमें सतर्क रहना है, सावधान रहना है, लेकिन पैनिक की स्थिति न आए इसका भी हमें ध्यान रखना ही होगा. साथियों, दुनिया के अधिकतर एक्सपर्ट्स का कहना है कि वेरिएंट चाहे कोई भी हो, कोरोना से लड़ने का सबसे कारगर हथियार वैक्सीन ही है. भारत में बनी वैक्सीन तो दुनिया भर में अपनी श्रेष्ठता सिद्ध कर रही है. ये हर भारतीय के लिए गर्व का विषय है कि आज भारत लगभग 92% वयस्क जनसंख्या को पहली डोज दे चुका है. देश में दूसरी डोज की कवरेज में भी 70% के आसपास पहुंच चुके हैं. लोकल कंटेनमेंट पर ज्यादा फोकस करना बेहतर होगा. जहां से ज्यादा केस आ रहे हैं, जहां ज्यादा से ज्यादा और तेजी से टेस्टिंग हो, ये सुनिश्चित करना भी आवश्यक है. इसके अलावा हमें यह भी सुनिश्चित करना होगा कि होम आइसोलेशन में ही ज्यादा से ज्यादा ट्रीटमेंट हो सके. इसके लिए होम आइसोलेशन से जुड़ी गाइडलाइंस को, प्रोटोकॉल को, उसे फॉलो करना और स्थितियों के अनुसार इंप्रोवाइज करना भी बहुत जरूरी है. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला स्वतः न जाता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवलं होतं. मात्र बैठकीमध्ये राजेश टोपे यांना बोलण्याची संधीच न मिळाल्याने त्यावरून आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीमध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कोरोनाच्या स्थितीविषयी भूमिका मांडली. तसंच कोरोना संदर्भातल्या आपल्या मागण्या देखील त्यांनी पंतप्रधानांसमोर ठेवल्या. मात्र यावेळी महाराष्ट्राच्या मागण्या मात्र राजेश टोपेंना पंतप्रधानांसमोर प्रत्यक्ष बोलून ठेवता आल्या नाहीत. निश्चित प्रकारे त्या ठिकाणी लेखी स्वरूपातही केलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी स्वतःही उपस्थित होतो. ते स्वतः आम्ही बसलेले असताना सगळे त्यांनी पाहिलेलं सुद्धा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवलेल्या सुद्धा आहेत आणि ॲडव्हान्समध्ये सुद्धा कळवलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपली बाजू जी आहे ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा पीएमचा प्रोटोकॉल असेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा निर्णय त्या ठिकाणी जो काही आहे, कुणाला बोलायचं कुणाला बोलू द्यायचं, हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. मुख्यमंत्र्यांनाच बोलू द्यावं अशा पद्धतीनं त्यांनी ठरवल्यामुळे आम्ही ती बाजू आम्ही आमच्या पद्धतीनं लेखी स्वरूपात मांडली. पुढे बघूयात. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले. गोबर गॅसच्या टाकीमध्ये 11 कवट्या आणि 56 इतर अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. कदम हॉस्पिटलच्या परिसरात इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीमधून गर्भपात करण्यात आलेल्या अर्भकांच्या 11 कवट्या
आणि 55 हाणं मिळाली आहेत. पोलिसांनी एका 13 वर्षीय गर्भवती मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी आधीच कदम हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे हिला अटक केली होती. डॉक्टर रेखा कदम यांच्यावर आरोप होता की त्यांनी 6 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय बालिकेचा 5 महिन्यांनंतर गर्भपात केला होता. आर्वीच्या स्थानिक जनतेने कदम रुग्णालयातील या कृत्याची निंदा केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. याचा तपास सुरू केल्यास आणखी काही पुरावे हाती लागू शकतात असा दावाही स्थानिकांनी केला आहे. मी त्यांना तर लहानपणापासून ओळखतो त्या फॅमिलीला, पण आजपर्यंत मला कधी असं आढळलं नाही आहे. बाकी तर इथे येतात राहतात, पेशंट जात राहतात, आपण त्या पेशंटला पेशंटप्रमाणेच पाहतो, पण असं कधी आढळलं नाही मला की असं काही जे होते म्हणून, आणि व्हायलाही नाही पाहिजे असं एक मला वाटतंय. अशी ही घटना तर निंदनीय आहे. असा प्रकार झाला नाही पाहिजे, कारण शासनानं भ्रूण हत्येबद्दल बराच काही कायदा केलेला आहे. पोलीस यंत्रणा तपास करत आहे. त्या यंत्रणेतून जे काही चौकशी आणि जो काही खुलासा होईल, जर दोषी असेल तर हे फार काम चुकीचं आहे आणि दोषींना कडक शासन झालं पाहिजे, एवढीच आमची नागरिक म्हणून विनंती आहे. बाकी त्याच्या बाबतीत वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि लोकांकडून माहिती पडली काही तर असा प्रकार होते म्हणून, आणि लोकांमध्ये अशी कुजबूज आहे काही तर जवळपास असेच प्रकरण होतात म्हणून. आणि कुणाजवळ पैसे कमी जास्त असले तर या दवाखान्यात कुणीच कमी पैसे घेत नाही. ह्या मुलीचा गर्भपात करायच्या अगोदर कुठेतरी पोलीस स्टेशन आर्वीला ह्या गोष्टीची माहिती त्यांनी द्यायला हवी होती की असा असा प्रकार आहे. शेवटी मुलं म्हटलं म्हणजे काही मुलांच्या हाताने चुका होतात, उद्या ही परिस्थिती आणखी इतरही लोकांवर येऊ शकते. तर असा प्रकार न करता जर कायद्याच्या चौकटीत राहून हे काम जर केलं असतं तर माझ्या मते हे अत्यंत योग्य झालं असतं आणि आज त्यांच्यावर ही नामुष्की आलेली नसती. एकीकडे या घटनेची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे चौकशीची मागणीही होते. तसंच या घटनेत सामील असलेल्यांवर कारवाईची मागणीही केली जाते. आणि या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. बोलूयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कुहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, या 13 वर्षीय मुलीच्या गर्भपाताच्या प्रकरणावरनं या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय चालतं, हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. आणि या हॉस्पिटलच्या पाठीमागे असणारी गोबर गॅसच्या टाकीमध्ये ज्या प्रकारे अर्भकांच्या कवट्या आणि हाडं सापडलेली आहेत, यावरनं हा जो प्रकार आहे गर्भपाताचा, हा बऱ्याच दिवसांपासून महिन्यांपासून सुरू होता असं म्हणायचं का? विशाल जर आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांच्या प्रतिक्रियेमध्येच आपल्याला ते दिसत होतं की अनेक दिवसापासून त्यांना पण चर्चा होती की अशा प्रकारचे प्रकार या रुग्णालयामध्ये घडतात. आणि जेव्हा पोलिसांनी 9 जानेवारीला त्या रुग्णालयाच्या गोबर गॅसमधली संपूर्ण उत्खनन करून चौकशी केली, त्यामध्ये जे हाडांचे सांगडे सापडले, लहान मुलांच्या कवट्या सापडल्या, त्यावरनं तर ही गोष्ट सिद्ध झाली की या रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे प्रकार चालतात. वैद्यकीय तपासणीमध्ये जो प्राथमिक अहवाल आला, त्या हाडांची जी तपासणी केली आणि त्या कवट्यांची तपासणी केली, त्या तपासामध्ये देखील ही गोष्ट सिद्ध झाली की हे गर्भपातामधले असलेले भ्रूण आहे आणि त्या भ्रूणांची तिथे गर्भपात करून तिथे पुरले गेलेले आहे. इतकंच नाही तर 5-6 महिन्याचे ते गर्भपात असल्याचा वैद्यकीय तपासामध्ये प्राथमिक अहवाल पुढे आलेला आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की या संपूर्ण घटनेनंतर म्हणजे ग्रामीण भागामध्ये अवैध गर्भपात करण्याचे जे केंद्र चालतात ते कशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिक असो किंवा जे पीडित असतात त्यांच्याकडनं पैसे उघडण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन काम करतात. या घटनेमध्ये जी अल्पवयीन 13 वर्षाची मुलगी होती, तिच्यावर अत्याचार झाला होता आणि त्या अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या आई वडिलांनी तिला बळजबरीने या रुग्णालयामध्ये आणलं होतं, तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं होतं. तर ही संपूर्ण घटना जेव्हा करायची होती तेव्हा त्या डॉक्टरांनी त्या पीडित कुटुंबाकडनं 30,000 रुपये देखील घेतले होते. म्हणजे पैशासाठी डॉक्टर कोणतंही कृत्य करू शकतात, हे या घटनेमधनं परत एकदा अधोरेखित झालेलं आहे. आणि त्या रुग्णालयाच्या गोबर गॅसमध्ये जे अवशेष सापडले त्यावरनं तर हे सिद्ध होतं की याआधी पण अनेक घटना, अनेक प्रकार इथे अशा प्रकारचे झाले असावे.
स्थानिकांनी अशी मागणी देखील केली आहे की त्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये साधारण 1 एकर चा जो परिसर आहे, ज्यामध्ये तिथे त्यांनी गार्डन तयार केलेलं आहे, त्या गार्डनमध्ये देखील उत्खनन व्हायला पाहिजे, जेणेकरून अनेक असे सांगाडे तिथनं बाहेर निघेल. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत. ते कोणकोणत्या गोष्टीचं उत्खनन करतं हे पुढील काही तासामध्ये आपल्याला कळेल. पण जशी काल ही घटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर मग वरिष्ठ स्तरावरून प्रत्येकाने या गोष्टीचा निषेध केला आणि प्रत्येक जण आता यात पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. कालच आम्ही जेव्हा वर्ध्याचे अधीक्षक होते त्यांच्यासोबत जेव्हा बोललो तेव्हा ते सांगत होते की वरिष्ठांचे देखील त्यांना फोन येत आहे. इतकंच नाही तर महिला आयोग देखील सक्रिय झालेला आहे. महिला आयोगाने देखील या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितलेला आहे. इतकंच नाही तर काही सामाजिक संघटना आहेत त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये माहिती मागितली आहे आणि त्या देखील ऍक्टिव्ह झालेल्या आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुधा मुंडे प्रकरण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्या सुधा मुंडे प्रकरणामध्ये ज्या प्रकारचे धक्कादायक माहिती पुढे आली होती तोच प्रकार किंवा त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला इथे होताना दिसते की हे रुग्णालय या परिसरामध्ये इतकं प्रसिद्ध होतं की कोणाला जर का गर्भपात करायचा असेल तर अवैध पद्धतीने गर्भपात खुलेआमपणे या रुग्णालयामध्ये करून दिला जात होता. या रुग्णालयामध्ये गर्भपात आणि लिंग निदान करण्याचं केंद्र शासन मान्य आहे, मात्र त्यासाठी त्यांनी काही निकष दिलेले आहे आणि त्या निकषाला मूळ मातीत देऊन कशा प्रकारे अल्पवयीन मुलींचा, विशेष करून ज्या मुलींचा वर अत्याचार होतात किंवा ज्यांना बळजबरीने गर्भपातासाठी इथं आणलं जातं, पैसे देऊन या रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे गर्भपात केले जात होते असा स्थानिकांनी आरोप केलेला आहे. आणि ज्या प्रकारचे साहित्य उत्खननामध्ये पुढे आले त्यामुळे देखील कळतं, कारण की त्या जे उत्खनन झालं तिथं मानवी कवट्या, हाडं, गर्भपिशव्या आणि इतर आपत्तीजनक साहित्य सापडलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. वर्धा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या तपासामध्ये आतापर्यंत 5 लोकांना अटक झालेली आहे. बरं, 5 लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे तुषार. आणि आता त्यांच्या तपासानंतर यामध्ये आणखीन काही लोक सहभागी आहेत का, याचा तपास जो आहे तो पुढे लागणार आहे. हे प्रकरण दिसतं तेवढं साधं नाहीये. निश्चितच गेल्या अनेक महिन्यांपासून गर्भपाताचे प्रकार या हॉस्पिटलमध्ये सुरू होते. पुढे आपण बघणार आहोत बातमी आहे एसटी कामगारांबद्दलची. धुळे बस आगारात अखेर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. दरम्यान यावेळी आंदोलक कर्मचारी जे आहेत, एसटी कर्मचारी, ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आणि यावेळी बस आगारात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. धुळे बस आगारात गेल्या 70 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा आंदोलन सुरू असून सर्व बस फेऱ्या बंद आहेत. अखेर खासगी कंत्राटी चालकांच्या मदतीने धुळे आगारातून काही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. नाशिकसह अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्तात यावेळी बसगाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला. ही कर्मचारी भरती जी आहे ती भरती प्रक्रिया बेकायदेशीर असून कोणतंही प्रशिक्षण न घेतलेल्या खासगी कंत्राटी चालकांच्या माध्यमातून बस सुरू करून प्रशासन आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी संतप्त आंदोलकांनी केला. महाराष्ट्राचे मराठी माणसासाठी भांडणारं किंवा मराठी माणसासाठी कार्य करणारं जे शासन होतं, आज जे सत्तेत बसले आहे ते आमच्या अतिशय हुकुमशाही पद्धतीने आमचं आंदोलन चिरडू पाहत आहेत. आणि 70 बांधव वारल्यानंतरही त्यांच्याबद्दल कोणी संवेदना व्यक्त केली नाही, परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. लोकशाही मार्गाने आम्ही आमचा दुखवटा कायम ठेवलेला आहे. यांनी कितीही गाड्या काढल्या तरी आमच्यातला कुठलाही कामगार जाणार नाही आणि गेलेला नाही. जे गेलेले आहेत ते खाजगी कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत. त्यांना फक्त एका दिवसाचं प्रशिक्षण दिलं आहे, तरी प्रवाशांनी आपला स्वतःचा जीव आपल्या भरोश्यावर घ्यावा. राज्यात विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीत झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागासह महसूल विभागाला देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. तात्काळ पंचनामे करून शासन स्तरावर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरातून आलेल्या पंचनामा अहवालांवर NDRFच्या निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं. ज्या भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं त्या भागातले पंचनामे करण्याचे स्टँडिंग ऑर्डर्स ऑलरेडी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. जे काही नुकसान झालेलं असेल त्याचे तातडीने पंचनामे करून शासन पातळीवर त्याचा अहवाल सादर करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.